नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो, कृषी दर्शन लाईव्ह फोन इन कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. शेतकरी म्हटलं तर आपल्या नजरेसमोर काय की शेती तर येतेच येते, सोबत शेतकऱ्याच्या अवतीभोवती आपल्याला काय दिसतात तर कोंबड्या या परसातल्याही असतात आणि कुक्कुटपालन हा व्यवसायही असतो शेतकऱ्याचा. तसंच गाई म्हशी शेळ्या याचंही पालन शेतकरी करत असतो. म्हणजे पशुपालन हे शेतकरी करतच असतो. त्याला कारण काय? कारण की निसर्ग हा लहरी आहे आणि शेती ही निसर्गावर अवलंबून आहे. जर निसर्गाने दगा दिला तर तोटा हा शेतकऱ्यालाच होणार. त्यामुळे जोडधंदा असणं गरजेचं आहे. बरं, आता विशेष करून कोंबडी पालन कुक्कुटपालनाचा जर विचार करायचा झाला तर फक्त शेतकरीच नाही तर पशुपालक आणि जे बेरोजगार आहेत सुशिक्षित तेही आपल्याला कुक्कुटपालन करताना दिसतात. त्याला कारणही तसंच आहे. खर्च कमी, जागा कमी, पाणी कमी आणि भरपूर असा नफा त्यातनं मिळतो आणि संधीही जास्त आहे. हो, पण आव्हानं देखील आहेत. तर आज आपण याचविषयी सविस्तर असं बोलणार आहोत. आजचा विषय लक्षात घ्या शेतकरी बंधू आणि भगिनींनो. आजचा विषय आहे कुक्कुटपालन उद्योगातील संधी आणि आव्हानं. याविषयी सविस्तर माहिती देण्यासाठी आज आम्ही स्टुडिओमध्ये आमंत्रित केलंय प्राध्यापक डॉक्टर अजित रानडे सरांना. सहयोगी अधिष्ठाता मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय विभाग प्रमुख, कुक्कुटपालन शास्त्र विभाग, महाराष्ट्र पशु व मत्स्य विभाग विद्यापीठ नागपूर या ठिकाणं. सर, मी मनपूर्वक आपलं कार्यक्रमात स्वागत करते. आपलं स्वागत आहे. एक अत्यंत महत्त्वाचा विषय आज आपण चर्चेला घेणार आहोत आणि चर्चा सुरू आपण करतोच आहोत. सर, एक अत्यंत महत्त्वाचा विषय, एक कुक्कुटपालन हा जो सद्यस्थितीचा जर विचार करायचा झाला या व्यवसायाची, तर सध्याची स्थिती काय आहे या व्यवसायाची? कुक्कुटपालन व्यवसायाच्या सद्यस्थितीबद्दल सांगायचं तर सध्या आपल्या देशाचा हा जगामध्ये अंडी उत्पादनाच्या बाबतीमध्ये 3रा क्रमांक लागतो आणि मांसल पक्षी म्हणजे पक्ष्यांपासून जे मांस तयार होतं त्याच्या उत्पादनामध्ये आपल्या देशाचा 5वा क्रमांक लागतो. पण काही दशकांपूर्वी म्हणजे 1960 ते 1970च्या दशकामध्ये हा कुक्कुटपालन व्यवसाय ह्या स्वरूपामध्ये अस्तित्वात नव्हता. परसातली लक्ष्मी, प्रत्येक शेतकऱ्याकडे कोणाकडे 10 पक्षी, कोणाकडे 15 पक्षी असं ह्या गोष्टीचं स्वरूप होतं. परंतु त्याच्यानंतर झपाझप ह्या व्यवसायाची वाढ होत गेली. जेव्हा लोकांना ह्या पक्ष्यांपासून तयार होणाऱ्या अंड्यांचं आणि मांसाचं महत्त्व कळलं, त्यांच्या आहारामध्ये असलेलं, तेव्हा ह्या कोंबड्यांची झपाट्याने वाढ होत गेली आणि आज आपण 3ऱ्या आणि 5व्या क्रमांकावरती आहोत. मुळामध्ये साधारण 50 लाखपेक्षा जास्त लोक ह्या व्यवसायामध्ये डायरेक्टली एम्प्लॉईड म्हणजे अगदी कुक्कुटपालन करणारी आणि त्याच्याशी संबंधित गोष्टी करणारी मंडळी अशी 50 लाखापेक्षा जास्त आहेत आणि साधारणपणे 2.5 कोटी लोक, मग त्याच्यामध्ये शेतकरी आले म्हणजे मका पिकवणारे किंवा सोयाबीन पिकवणारे शेतकरी जे आहेत हे सुद्धा ह्या व्यवसायावरती अवलंबून आहेत. त्यामुळे साधारण 2.5 कोटी लोकांना रोजगार जो आहे हा व्यवसायापासून मिळत आहे. या व्यवसायामध्ये तुम्हाला माहिती आहे 2 गोष्टी, 2 प्रॉडक्ट्स किंवा 2 उत्पादनं आपल्याला मिळतात. एक अंडी आणि दुसरं म्हणजे मांस. तर अंड्यांचं उत्पादन जे आहे किंवा अंड्यांचं उत्पादन देणाऱ्या पक्ष्यांना आपण लेअर्स असं म्हणतो आणि मांस ज्यांच्यापासून मिळतं त्यांना आपण ब्रॉयलर्स किंवा मांसल पक्षी असं म्हणतो. स्लाइडही आपल्याकडे आहेत, हो, स्लाइड पण दाखवू शकतो. हो, त्याच्यामध्ये आपण असं आपल्याला दिसून येईल की ह्या संपूर्ण व्यवसायाची जी आहे ही वाढ झालेली आहे, दुहेरी अंकांमध्ये वाढ झालेली आहे. 1970 सालापासून याची वाढ होत गेलेली आहे आणि आजच्या घडीला ह्या संपूर्ण परिपूर्ण स्वावलंबी असलेल्या क्षेत्राची जी उलाढाल आहे वर्षाची ती 1,38,06,000 रुपये इतकी त्याची उलाढाल आहे. म्हणजे ह्याच्यावरून तुम्हाला लक्षात येईल की ह्या व्यवसायाचं स्वरूप काय आहे. आणि सध्या आपण ह्या व्यवसायाचं 3 स्तरावरती याचं पालन करतो. पहिलं म्हणजे कुक्कुटपालन जे व्यावसायिक कुक्कुटपालन असतं ते. दुसरं म्हणजे ग्रामीण कुक्कुटपालन ज्याला सरकारने खूप मोठ्या प्रमाणावरती पुरस्कृत केलेलं आहे आणि त्याची वाढ सरकार करतं आहे. आणि तिसरं म्हणजे ज्याला आपण बॅकयार्ड म्हणतो किंवा शेतकऱ्यांकडे जे थोड्याफार प्रमाणात पक्षी असतात अशा स्वरूपाचं त्याचं स्वरूप आहे. त्याच्यानंतर जर का आपण टक्केवारीच्या भाषेत बोलायचं झालं तर जे मांसल पक्षी आहेत ते साधारणपणे आपल्या देशामध्ये 38.7% एवढे आहेत. जे अंड्यावरचे पक्षी आहेत त्या अंड्यावरच्या पक्ष्यांचं प्रमाण 29% आसपास आहे.
परसातले पक्षी आणि जे ग्रामीण कुक्कुटपालनासाठी वापरले जाणारे पक्षी आहेत त्याचं प्रमाण एकूण साधारण 30% आसपास आहे. बदक, टर्की, क्वेल्स हे जे इतर पक्षी आहेत ते साधारण 0.67% इतकं त्याचं प्रमाण आहे. आणि इतर जे पक्षी आहेत त्यांचं प्रमाण साधारण 1.43 अशी त्याची टक्केवारी आपल्याला दिसून येते. आणि ह्याच्यामध्ये साधारण ब्रॉयलर उद्योग जो आहे म्हणजे मांसल पक्ष्यांचा उद्योग त्याची उलाढाल 76,000 कोटी रुपये आहे. त्याच्यानंतर लेअर उद्योग जो आहे अंड्यावरच्या पक्ष्यांचा त्याची उलाढाल ही 43,800 कोटी रुपये इतकी आहे. एकूण साधारण 1,19,800 कोटी. आणि इतर ब्रीडर पक्षी किंवा इतर स्पीसीज जे आहेत इतर पक्षी आहेत त्यांची उलाढाल जर आपण पाहिली तर साधारण 38,000 कोटी आहे. अशी एकूण उलाढाल या व्यवसायाची आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जगामध्ये आपला 3रा आणि 5वा क्रमांक हा अंडी उत्पादनाच्या बाबतीमध्ये आणि मांस उत्पादनाच्या बाबतीमध्ये लागतो. सध्या ह्या व्यवसायाचं असं स्वरूप आहे साधारण 8 ते 10% प्रमाणामध्ये दरवर्षी या व्यवसायात वाढ होते आहे आणि ती अपेक्षित आहे. आणि तशीच ती वाढ होत राहावं याच्यासाठी आम्ही सगळेजण आणि आमचे शेतकरी बांधव जे आहेत ते प्रयत्नशील असतात. नक्कीच. म्हणजे या व्यवसायात उलाढाल ही फार मोठी आहे आणि मागणी तसा पुरवठा होणंही गरजेचं आहे. त्यामुळे आणखीन या व्यवसायात नवीन लोक येणंही तितकंच महत्त्वाचं आहे. सर, आता आपण कुक्कुटपालनाचा व्यवसाय सध्या कशा स्वरूपात आणि साधारणतः किती प्रकारे केला जातो, काय सांगाल याविषयी? मुळामध्ये जी उत्पादनं आहेत म्हणजे एक म्हणजे अंडी, दुसरं म्हणजे मांस. त्यामुळे ही सर्वसाधारण जनतेला माहिती असलेली ही 2 उत्पादनं आहेत. तर त्यांचं उत्पादन मिळण्यासाठी हा व्यवसाय केला जातो. आणि तिसरं एक उत्पादन आहे ते म्हणजे फलित अंडी किंवा ज्या अंड्यांपासून पुढची पिल्लं जन्माला येतात त्या अंड्यांची निर्मिती ज्याला आम्ही ब्रीडर फार्म्स म्हणतो. तर अशी ह्या फलित अंड्यांची निर्मिती करणारी अशी ही व्यवसायाची पद्धत आहे. एक जी अंडी जी टेबल एग्स म्हणतो जी खाण्यासाठी वापरली जातात. दुसरं मांसल पक्षी ज्यांचं मांस आपण खाण्यासाठी वापरू शकतो और वापरलं जातं. आणि तिसरं म्हणजे हे ब्रीडर पक्षी ज्यांच्यापासून फलित अंडी तयार होतात आणि मग त्यांच्यापासून पुढची पिढी किंवा पुढची पिल्लं जी आहेत ती तयार होतात. हे प्रमुख ह्याचं स्वरूप आहे. त्यानंतर मी म्हटल्याप्रमाणे त्रिस्तरीय पद्धत याच्यामध्ये आहे. कमर्शियल म्हणजे साधारण 500पेक्षा जास्त पक्षी एकत्र जर का पाळत असो तर त्याच्यामध्ये आपल्याला ह्याला व्यावसायिक कुक्कुटपालन असं म्हणता येईल. त्याच्यानंतर साधारण 50 ते 500 अशी जर का त्याची फिगर असेल त्याची तर त्याला आपण ग्रामीण कुक्कुटपालन म्हणतो. आणि 50पेक्षा कमी जर पक्षी कोणी पाळत असतील तर त्यांना आपण परसातलं कुक्कुटपालन असं म्हणतो. आणि एक तिसरा प्रकार जो आहे तो म्हणजे एक करार पद्धतीने केली जाणारी कुक्कुटपालन आणि स्वतः पैसे खर्च करून केलं जाणारं कुक्कुटपालन. आता हा जो करार पद्धतीचं कुक्कुटपालन आहे हे साधारण मांसल पक्ष्यांमध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये आहे. लेअर पक्ष्यांमध्ये त्या मानाने अजून सुरू झालं नाही आणि अत्यंत कमी प्रमाणात आहे. तर ह्या करार पद्धतीमध्ये काय आहे की जी कंपनी असते ती कंपनी शेतकऱ्याला पिल्लं पुरवते, खाद्य पुरवते, औषधं पुरवते, लसी पुरवते, टेक्निकल इन्फॉर्मेशन म्हणजे मार्गदर्शन देते. आणि ज्या वेळेला प्रॉडक्ट तयार होतं म्हणजे मांसल पक्षी ज्यावेळेला विक्री योग्य होतात त्यावेळेला तीच कंपनी त्या शेतकऱ्याकडनं ते पक्षी परत उचलते आणि शेतकऱ्याला ज्या आम्ही ग्रोईंग चार्जेस म्हणतो म्हणजे त्यांनी जी काय मेहनत घेतलेली आहे 5 आठवडे, 4 आठवडे, 6 आठवडे त्याच्यासाठी त्याला ग्रोईंग चार्जेस दिले जातात. ह्याच्यामध्ये कसं असतं की शेतकऱ्याला रिस्क कमी असते म्हणजे शेतकऱ्याला जास्त धोका किंवा जोखीम पत्करावी लागत नाही. ग्रोईंग चार्जेसवरती त्याला समाधानी राहावं लागतं. पण बाजारातले जे चढउतार आहेत ते चढउतार जी कंपनी असते ती कंपनी ती सहन करते. आणि अशा प्रकारची ही करार पद्धतीत चालणारं कुक्कुटपालन मांसल पक्ष्यांचं आहे. किंवा स्वतः पैसे खर्च करून म्हणजे शेतकरी स्वतः पैसे खर्च करून पिल्लं विकत आणतो, खाद्य विकत आणतो, औषधं विकत आणतो आणि स्वतःच त्याची विक्री मार्केटमध्ये करतो. आता ह्याच्यामध्ये बाजारातला जो भावाचा जो चढउतार आहे त्याचा परिणाम त्या शेतकऱ्याला झेलावा लागतो. वेरॅज करार पद्धत जी आहे त्याच्यामध्ये भावामध्ये जरी चढउतार झाला तरीसुद्धा तो कंपनी जी आहे ती ठरलेली चार्जेस त्याला देते. तर अशा 3 प्रकारांनी हे कुक्कुटपालन आपल्याकडे होतं. एक तर त्रिस्तरीय पद्धत, ग्रामीण, परसातलं आणि ज्याला आपण आधुनिक म्हणू ते. नंबर 2 करार पद्धत आणि स्वतः पैसे खर्च करून केलेलं कुक्कुटपालन. आणि तिसरा म्हणजे लेअर पक्षी अंड्यांसाठी, मांसल पक्षी मांसासाठी आणि फलित अंडी तयार करण्यासाठीचं कुक्कुटपालन. अशा प्रकारे हा व्यवसाय आपल्याकडे केला जातो. बरं सर, आता आपण जरा ग्रामीण भागाचा जर विचार करायचा झाला तर ग्रामीण भागामध्ये विशेष करून कुक्कुटपालनासाठी नेमक्या संधी काय आहे आणि विकास हा फार महत्त्वाचा आहे त्या ठिकाणी. विकास करायचा झाला तर आपण काय सुचवाल?
नाही, मुळामध्ये मी मगाशी म्हटल्याप्रमाणे ग्रामीण कुक्कुटपालन हा जो भाग आहे याला सरकारने खूप जास्त महत्त्व दिलेलं आहे. मग राज्य सरकार असेल किंवा केंद्र सरकार असेल, काय आहे, मोठी मोठी पोल्ट्री फार्म्स जी आहेत ती मुंबईपासून किंवा शहरापासून दूर गावामध्येच स्थापन झालेली आहेत आणि त्याच्यामध्ये जे तयार होणारं प्रॉडक्ट आहे, मग ती अंडी असोत किंवा पक्षी असोत, हे मुंबईला ट्रान्सपोर्ट केले जातात आणि मुंबईहून पुन्हा ती उलटी गंगा वाहते आणि शेतकऱ्याच्यापर्यंत ती जातात. त्यामुळे शेतकऱ्याला जास्त भावामध्ये अंडी आणि पक्षी घ्यावे लागतात. त्याला उपाय म्हणून सरकारने ग्रामीण कुक्कुटपालन, लोकांनी त्यांच्या गावामध्ये फार जास्त प्रगत अशा प्रजाती न वापरता, ज्याला आम्ही स्ट्रेन्स असं म्हणतो, गावाच्या वातावरणाला आणि गावाच्या तिकडच्या सगळ्या संरचनेला साजेसे पक्षी तयार करून पाळावेत अशी संकल्पना पुढे आणली. त्याप्रमाणे ज्या केंद्रीय संस्था आहेत, म्हणजे सेंट्रल एव्हियन रिसर्च इन्स्टिट्यूट आहे किंवा डायरेक्टरेट ऑफ पोल्ट्री रिसर्च हैदराबाद आहे किंवा वेगवेगळ्या ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटीज, व्हेटनरी युनिव्हर्सिटीज आहेत, नंतर PDP डायरेक्टरेट ऑफ पोल्ट्री रिसर्च, ह्या सगळ्यांना ती जबाबदारी दिली की त्यांनी अशा प्रकारच्या प्रजाती किंवा स्ट्रेन्स बनवाव्यात की ज्या रूरल पोल्ट्रीसाठी, ग्रामीण कुक्कुटपालनासाठी सुटेबल आहेत. म्हणजे त्यांना फार जास्त चांगल्या प्रकारचे इनपुट्स किंवा काही गोष्टी लागणार नाहीत. ज्याला आम्ही मॉडरेट इनपुट आणि मॉडरेट आउटपुट टेक्नॉलॉजी म्हणतो. म्हणजे फार उत्तम पण नाही आणि फार खराब पण नाही, साधारण मध्यम स्वरूपाचे असे हे पक्षी असतात. वर्षाकाठी साधारण 180 ते 230 एवढी अंडी त्यांच्यापासून आपण मिळू शकतात, आपल्याला मिळू शकतात आणि साधारणपणे एक 12 आठवड्याच्या कालखंडामध्ये 1.5 किलोचं त्यांचं वजन तयार होऊ शकतं. तर अशा प्रकारचं कुक्कुटपालन जे आहे हे सरकारने पुढे केलेलं आहे आणि त्याच्यामुळे ग्रामीण जनतेला रोजगार जो आहे तो मिळायला फार मदत झालेली आहे. आणि त्याच्यामध्ये सुद्धा माझं तर असं सूचना असेल की प्रत्येक गावामध्ये असं एक ग्रामीण कुक्कुटपालनाचं केंद्र असणं गरजेचं आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा त्या प्रत्येक ग्रामीण, म्हणजे प्रत्येक गावामध्ये जे केंद्र राहील त्याच्यामध्ये वेगवेगळी युनिट्स असणं गरजेचं आहे. म्हणजे एक हॅचरी युनिट असेल किंवा एक ब्रीडर युनिट असेल, एक नर्सरी युनिट असेल. अशा प्रकारे जर का जास्त युनिट्स असतील तर तितक्या लोकांना गावामध्ये रोजगार जो आहे तो तयार होतो आणि अशा प्रकारे एक अत्यंत स्वायत्त आणि स्वतंत्र असं एक जर का ग्रामीण कुक्कुटपालन असं युनिट आपण म्हणूया, ते जर गावामध्ये सुरू झालं तर रोजगाराचाही प्रश्न सुटतो, तेवढ्या लोकांना रोजगार मिळतो आणि उत्तम प्रतीचं अंडी आणि मांस जे आहे हे गावामध्ये अत्यंत रिझनेबल, म्हणजे किफायतशीर भावामध्ये त्या लोकांना उपलब्ध होऊ शकतं. तर अशी ही ग्रामीण कुक्कुटपालनाची संकल्पना जी आहे ती चांगली आहे आणि ती राबवणं आपल्याकडे गरजेचं आहे. नक्कीच. म्हणजे आपण विचार केला आणि बघितलं तर कुक्कुटपालनामध्ये संधी या भरपूर आहेत. याविषयी आपण अजून जाणून घेणार आहोत, पण एका छोट्याशा विश्रांतीनंतर. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत आहे. कुक्कुटपालन उद्योगातल्या संधी आणि आव्हानं याविषयी आपण डॉक्टर अजित रानडे सरांकडून सविस्तर जाणून घेतोय. सर, मला आता सांगा की कुक्कुटपालन व्यवसायाचं महत्त्व खरंच खूप अनन्यसाधारण आहे. आपल्या एकूणच ग्रामीण अर्थव्यवस्थेचा तो एक महत्त्वाचा भाग आहे. आपण काय सांगाल? नाही, बरोबर आहे तुम्ही म्हणता ते. मुळामध्ये एक लक्षात घ्या, भारतामध्ये जे आपण सगळे लोक खातो, जो आपला आहार आहे, तो आहार जो आहे ह्याच्यामध्ये प्रथिनांची मात्रा किंवा प्रथिनांचं प्रमाण बऱ्यापैकी कमी आहे. म्हणजे आपलं कार्बोहायड्रेट बेस्ड किंवा जास्त ऊर्जा असलेलं खाद्य आपण खातो. प्रथिनं आपल्या शरीरामध्ये कमी जातात आणि प्रथिनांचं महत्त्व आता ह्या कोविडच्या सगळ्या प्रकरणामध्ये आपल्या सगळ्यांना कळलं की प्रथिनांमुळे किंवा प्रथिनं जर व्यवस्थित खाल्ली तर शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते, इम्युनिटी वाढते आणि त्याच्यामुळे संपूर्ण 130-140 कोटी भारताची जी जनता आहे त्या जनतेला उत्तम प्रतीची प्रथिनं पुरवणं हे महत्त्वाचं कार्य जर का कोणता व्यवसाय करत असेल तर हा कुक्कुटपालन व्यवसाय करतो आहे आणि ते सुद्धा अत्यंत किफायतशीर भावामध्ये. आज 5 रुपये आणि 6 रुपयामध्ये दुसरी कुठची वस्तू तुम्हाला मिळणार आहे की जी परत ॲडल्ट्रेट होऊ शकत नाही, याच्यामध्ये भेसळ होऊ शकत नाही. आणि ह्या अंड्यांमध्ये आणि ह्या पक्ष्यांमध्ये जी प्रथिनं उपलब्ध आहेत, जी माणसाच्या शरीराला मिळतात, त्याची बायो अवेलेबिलिटी म्हणजे त्याच्यापासून आपल्या शरीराला त्याची उपयुक्तता ही जवळजवळ 97% एवढी आहे. आणि त्याच्यामुळे इतक्या उत्तम प्रकारचं प्रथिन पुरवणं, प्रोटीन मालन्यूट्रिशन जे आहे, कुपोषण जे आहे, विशेषतः ग्रामीण भागामध्ये, आदिवासी भागांमध्ये, डोंगराळ भागांमध्ये, दुर्गम भागांमध्ये तिथलं कुपोषण जे आहे ते नष्ट करणं आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे रोजगार
रोजगार निर्मिती साधारण 50 लाखापेक्षा जास्त लोकांना डायरेक्ट रोजगार आहे आणि साधारण 2.5 कोटी लोकांना इनडायरेक्ट रोजगार आहे. आणि त्याच्यामुळे शरीराची प्रथिनाची माणसाच्या शरीराची प्रथिनाची भूक भागवणं आणि रोजगार निर्मिती ही 2 महत्त्वाची कार्य जी आहेत ही कार्य ह्या व्यवसायापासून होतात. आणि ह्याचंच महत्त्व लक्षात आल्यामुळे आज जर तुम्ही पाहिलं तर दरवर्षी साधारण 6 ते 8 ते 10% प्रमाणात या 6 ते 8 प्रमाणामध्ये 8% प्रमाणामध्ये ह्याची वाढ जी आहे ती दिसत असते. आपल्याला एक फोन येतोय दिलीप देसले यांचा कोल्हापूर या ठिकाणाहून. आपण तो फोन घेऊया. हॅलो. नमस्कार सर, आपला प्रश्न विचारा. प्रश्न असा होता, आता फोन इन कार्यक्रम बघायला कुक्कुटपालना संदर्भात मी तर डॉक्टर साहेब म्हणले वर्षाला 10 ते 15% वाढ होते आणि अजून वाढ व्हायला पाहिजे असं त्यांचं मत आहे. बरोबर. वाढ करायला स्कोप भरपूर आहे. आपण जगात 5व्या क्रमांकावर अंडी उत्पादनात आणि मांस उत्पादनात आहे. पण होतंय काय, हे उत्पादन आपल्या इथं खपत नाही आणि खपल्यामुळे बाजारावर न मिळाल्यामुळं पोल्ट्री म्हणजे उत्पादकाचं फार मोठं नुकसान होतंय. आता 3 वर्षाचा अनुभव बघा, कोरोना आल्यामुळं प्रसार झाला, अंडी खपली नाहीत, अंड्यामुळे कोरोना होतोय, कोंबड्या खाल्ल्यामुळे कोरोना होतोय, आता गैरसमज झाला. त्यामुळं 11 महिने अंडी खपले नाहीत, कोंबड्या खपल्या नाहीत, कोंबड्या मारून टाकल्यात, त्यात लॉसेस झाले. त्यानंतर जरा परिस्थिती सुधारली, त्यानंतर बर्ड फ्लू आला, बर्ड फ्लू नंतर परत लॉसमध्ये गेले. त्यानंतर सोयाच्या किमती वाढल्या, त्यामुळे उत्पादन खर्च वाढला आणि पोल्ट्री 3 वर्ष काही परवडतच नाही. नुसतं उत्पादन वाढवून काय उपयोग नाही आहे त्याचा. तर सरकारनं पण यात लक्ष घातलं पाहिजे. हे केलेलं उत्पादन लोकांच्या पर्यंत प्रसार केला पाहिजे. अंगणवाडीला अंडी दिले पाहिजे, शाळेला दिलं पाहिजे, आरोग्य यंत्रणेला दिले पाहिजे. असं केलं तर स्कोप आहे. आज दिलीप देसले सर मध्ये आहे. दिलीप देसले काय सांगायला नको, मी पण तुमचा मुद्दा कळाला आहे सर आम्हाला. मला पण आवडले. हा प्रश्न तुम्हाला विचारायचा मला एक हे झालं, संधी दिली. धन्यवाद. धन्यवाद सर. सरकारनं किंवा हे केलं मुळामध्ये एक लक्षात घ्या, बरोबर आहे, त्याचं उत्तर आपण देऊया. मुळामध्ये एक लक्षात घ्या की हे गेले 2 ते 3 वर्ष सगळ्याच बाबतीमध्ये सगळ्याच व्यवसायांना मार पडलेला आहे. तुम्ही म्हणला ती गोष्ट अगदी बरोबर आहे की पहिल्यांदा अगोदर कोंबड्या खाऊन मग अंडी खाऊन कोरोना पसरतो, इथपासून अफवांना सुरुवात झाली. मग आम्हा लोकांची धावपळ झाली, त्या सगळ्या अफवा ज्या लोकांच्या डोक्यामध्ये पसरत होत्या त्या थांबवण्यात आम्हाला हळूहळू का होईना यश मिळालं. आता हा जो तुम्ही विचार मांडताय की उत्पादन नुसतं वाढवून उपयोग नाही, अगदी बरोबर बोललात तुम्ही. त्याच्यासाठी विक्री व्यवस्था सुधारणं हे अत्यंत आवश्यक आहे. मग त्यासाठी काय जे गव्हर्नमेंटनी करायला पाहिजे ते गव्हर्नमेंटनी करायला पाहिजे. मोठे शेतकरी जे आहेत, मोठ्या कंपन्या आहेत, त्यांनीसुद्धा काही गोष्टी करणं आवश्यक आहे. आपण त्याच्यावरती नंतर बोलू शकतो सविस्तर विक्री व्यवस्थेवरती. परंतु कुक्कुटपालनामध्ये गेले 10 वर्ष 15 वर्ष 20 वर्ष आपण जर पाहिलं तर आपण फक्त प्रोड्यूस करतोय, आपण उत्पादन करतोय आणि बाजारात नेऊन विकतोय, ज्याला आपण सेल्स म्हणू शकतो. मार्केटिंग असं आपल्याकडनं व्यवस्थित केलं जात नाही आहे. मार्केटिंगवरती आपण काही खर्च जास्त करत नाही आहे. त्यामुळे मुळामध्ये सिस्टमॅटिक अत्यंत पद्धतशीर अशी विक्री व्यवस्था मार्केटिंगसाठी वेगळी मेहनत घेऊन मार्केटिंग करायला हवं आहे आणि ते आता सुरू झालेलं आहे. म्हणजे आपण जर पाहिलं महाराष्ट्रामध्ये असेल किंवा कर्नाटकामध्ये असेल, वेगवेगळे स्टार्टअप्स यायला लागलेले आहेत आणि नुसतं प्रोडक्शन करून उपयोग नाही. प्रोडक्शन थोडंसं कमी केलं तरी चालेल, परंतु त्याची विक्री व्यवस्था चांगल्या पद्धतीने करून घरामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने चांगल्या प्रथिनं देणारं अंडी आणि मांस पोचवणं हा कन्सेप्ट आता आलेला आहे. त्यामुळे माझं सांगणं तेच आहे, नवीन जो कोण ह्या क्षेत्रामध्ये येतो किंवा जे क्षेत्रात ह्या आहेत त्यांनासुद्धा की जास्त उत्पादन घेण्याच्या मागे न लागता जे उत्पादन तुम्ही घेताय ते कसं तुम्ही विकू शकाल आणि त्याच्यापासून किफायतची किंमत तुम्हाला मिळू शकेल ह्याचा सायमल्टेनियसली विचार व्हायला हवा आहे. आणि हेच प्रबोधन करायला मी इथे आलो आहे आणि मी बऱ्याच वेळा जिथे जातो तिथे सांगतो की एक्सेस प्रोडक्शन जे आहे ते करू नका, प्रोडक्शन मर्यादित ठेवा आणि विक्री व्यवस्थेवरती जर का आपण लक्ष दिलं तर नक्कीच हे आपण जे प्रॉब्लेम सांगितले देसले साहेब त्याच्यातनं आपण नक्की बाहेर पडू शकतो. नक्कीच. आता खरोखर आहे उत्पादनासोबत उत्पन्न जास्त येणं हा सगळ्यात मूळचा मुद्दा आहे आणि त्यासाठीच प्रत्येकजण व्यवसाय करत असतं. तर सर मला असं सांगा, हे जे आपण पक्षी पाळतो
त्या व्यतिरिक्त या कुक्कुटपालनामध्ये आणखीन काय संधी आहे की जेणेकरून हा जो व्यवसाय जे शेतकरी म्हणा किंवा ज्यांचे पोल्ट्री फार्म आहेत ते जे कोणी व्यावसायिक करता आहेत तर त्यांना त्यातनं जास्त उत्पन्न मिळेल, जास्त फायदा होईल, काय सांगाल? कुक्कुटपालन म्हणजे आतापर्यंत आपण जे बोलतोय ते शेतकऱ्याच्या संदर्भातलं बोलतोय की शेतकरी तो पक्षी आणतो, पक्षी वाढवतो, उत्पादन घेतो आणि विकतो. पण त्याला ती गोष्ट करायला त्या शेतकऱ्याला कुक्कुटपालनाचं फार्म चालवण्यासाठी अनंत गोष्टींची आवश्यकता आहे. सर्वात पहिली म्हणजे 1 दिवसाच्या पिल्लांची आवश्यकता आहे. त्यामुळे त्याच्यासाठी आवश्यक असलेली हॅचरी आणि हॅचरीचा जो बिझनेस आहे हा एक महत्त्वाचा उद्योग ह्याच्याशी अवलंबून आहे. दुसरं म्हणजे पक्ष्यांना खाद्य लागतं. खाद्य तयार करणाऱ्या भरपूर कंपन्या आहेत. शेतकरी स्वतःसुद्धा खाद्य तयार करू शकतो. त्यामुळे मुळामध्ये 1 दिवसाची पिल्लं, त्याच्यानंतर खाद्य. आता हे जे तुम्ही जर सर्कल बघितलं तर या सर्कलच्या मध्ये कुक्कुटपालन लिहिलेलं आहे. तो शेतकरी आहे तो पक्षीपालन करतो आणि त्याच्या बाजूने जे मी पॉईंट्स लिहिलेले आहेत म्हणजे उपकरणं असतील, पिल्लांचा पुरवठा असेल, लसी असतील, औषधं, विक्री व्यवस्था, वाहतूक, रोगनिदान, पशुवैद्यकीय सेवा, प्रक्रिया उद्योग, घर बांधणी, खाद्य, अशा अनेक गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टींवरती तो शेतकरी अवलंबून असतो. म्हणजेच हे इतर जे व्यवसाय आहेत ते सुद्धा शेतकरी करू शकतात किंवा दुसरा कोणीतरी करू शकतो आणि रोजगार निर्मिती त्याच्यामुळे होऊ शकते. आणि मगाशी मी जे तुम्हाला 2.5 कोटीचं उदाहरण दिलं किंवा 2.5 कोटी हा आकडा सांगितला, 2.5 कोटी लोकांना रोजगार ह्याच्यापासून मिळतो हे ज्यावेळेला मी म्हणतो त्यावेळेला ह्या सगळ्या क्षेत्रामध्ये जी गुंतलेली म्हणा किंवा ह्या क्षेत्राशी निगडीत असलेली जी मंडळी आहेत त्यांनासुद्धा जे रोजगार आहे ह्याच्यापासून मिळतं. आणि एवढ्या संधी ज्या आहेत या संधी ह्या क्षेत्रामध्ये उपलब्ध आहेत. आणि त्याच्यासाठी मार्केटिंग, परत मी इथे विक्री व्यवस्था हा शब्द लिहिलेला आहे, विक्री व्यवस्था अत्यंत चांगल्या पद्धतीने करणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी मुळामध्ये एक सांगू का मॅडम, आपल्याकडची मानसिकता थोडीशी बदलायला हवी आहे. आपल्याकडे साधारण 7 ते 8% मांसल पक्षी जे आहेत ते फक्त ड्रेस केले जातात किंवा व्यवस्थित पद्धतशीर कापून सोलून विकले जातात. 93-92% पक्षी जे आहेत हे जिवंत विक्री त्याची केली जाते. आणि ही जिवंत विक्री जोपर्यंत कमी होत नाही आणि उत्तम पद्धतीने स्लॉटर करून त्याला मारून शीतगृहामध्ये ठेवून, फ्रीझरमध्ये ठेवून, काही -18ला वगैरे ज्याला आम्ही ब्लास्ट फ्रीजिंग म्हणतो, अशा पद्धतीने जी इतर देशांमध्ये विक्री होते तसं ज्या वेळेला सुरू होईल त्यावेळेला आपोआपच ह्याला मिळणारा भाव जो आहे हा चांगला राहील. आज ज्यावेळेला आपण लाईव्ह पक्षी किंवा अंडी तशीच विकतोय त्यावेळेला त्याच्यावरती एक लेबल चिकटतं पेरिशेबल, म्हणजे नाशिवंत माल. म्हणजे आता जर का शेतकऱ्याचा पक्षी तयार झाला तर तो त्यांनी आज किंवा उद्या मार्केटमध्ये नेऊन विकला नाही तर त्याला खाऊ घालावं लागणार आहे, त्याच्यावरती होणारा खर्च जो आहे तो वाढणार आहे. आणि त्याच्यामुळे पक्षी विकायची घाई असते शेतकऱ्याला, मांसल पक्ष्यांच्या बाबतीमध्ये मी सांगतोय. परंतु जर का आपल्याकडे स्लॉटर हाऊसेस उपलब्ध झाली आणि गव्हर्नमेंटने जसं ते साहेब म्हणाले त्याप्रमाणे जर का स्लॉटर हाऊसेस मोठ्या मोठ्या शहरांच्या आजूबाजूला निर्माण केली गेली तर शेतकरी आपले पक्षी स्लॉटर करून घेऊ शकतो, मारू शकतो आणि मग कोल्ड स्टोरेजमध्ये, फ्रीझरमध्ये ठेवू शकतो. अशा प्रकारे जर का आपण ते स्टोअर करू शकलो तर त्याला विक्री आपण शांतपणे आपल्या पद्धतीने करू शकतो. आणि हा एक महत्त्वाचा जो भाग आहे तो ह्या व्यवसायाशी निगडीत आहे आणि तो करायला पाहिजे. नक्कीच. आपल्याला फोन येतोय सचिन गर्जे यांचा बीडीतून. आपण तो फोन आता घेऊया. हॅलो. हॅलो. हां सर, नमस्कार. नमस्कार. प्रश्न विचारा आपला. हॅलो. हां सर, प्रश्न विचारा. मी सर एक प्रश्न विचारू इच्छितो. जसं की आपण आता मार्केटमध्ये भाव. सलग प्रश्न विचारा सर आपला. हॅलो. 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 हां सर, प्रश्न विचारा सलग. मी सर असा प्रश्न विचारू इच्छितो की सध्या मार्केटमध्ये आपल्या पक्ष्यांसाठी खूप चांगला भाव भेटतोय, पण प्रॉब्लेम असा येतोय की आपण जे पक्षी बनवतो तर ते पक्षी बनवण्याची कॉस्टिंग ही खूप जास्त जाते. तर असं काही आपल्याकडे उपाय आहे का की आपण कमीत कमी कॉस्टिंग मध्ये पक्षी बनवूयात आणि आपल्याला मार्केटमध्ये चांगला भाव भेटेल असं? तर घरी खाद्य बनवण्यासाठी काही उपाय आहेत का आपल्याकडे? नक्कीच सर, धन्यवाद. आपला प्रश्न समजलाय. काय सांगाल? नाही, घरी खाद्य तुम्ही नक्कीच बनवू शकता. तुमच्या फार्मची कपॅसिटी किती आहे, किती पक्षी आहेत त्याच्यावरती अवलंबून आहे की तुम्हाला घरी खाद्य बनवणं परवडणार आहे किंवा नाही. कारण तुम्हाला मका घ्यायचा तर 10 टन घ्यायला पाहिजे, सोया घ्यायचा तर 10 टन घ्यायला पाहिजे. मग तो 10 टन मका आणि 10 टन सोया तुमचा किती दिवस चालणार आहे तुमच्या फार्मच्या कपॅसिटीवरती अवलंबून आहे. त्यामुळे त्याचा विचार करून तुम्ही एखाद्या तज्ज्ञांचा सल्ला
त्याला घेऊन स्वतः खाद्य बनवायचं की नाही हे ठरवा, पहिला मुद्दा. दुसरं म्हणजे सध्या भाव चांगला मिळतोय पण उत्पादनाचा खर्चही तितकाच जास्त आहे. सोयाच्या किमती, मगाशी जे सद्गृहस्थ प्रश्न विचारत होते त्यांच्या ते अगदी बरोबर आहे की सोयाच्या किमती म्हणा, मक्याच्या किमती ज्या आहेत त्या वाढलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे तरी सोया खूप जास्त गेला होता, आता थोडासा कमी झालेला आहे. त्याच्यामुळे उत्पादनाचा खर्चही वाढलेला आहे. मुळामध्ये मी तुम्हाला एक सांगतो, डिमांड अँड सप्लाय, विक्री आणि म्हणजे जशी मागणी आहे आणि जसा पुरवठा आहे ह्याचं गणित व्यवस्थित राहणं गरजेचं आहे. आज विचार करा, म्हणजे शेतीमालाच्या बाबतीत कुठचाही शेतीमाल असेल त्याच्या बाबतीमध्ये हीच परिस्थिती आहे की तो माल तयार करण्यासाठी लागणारा खर्च आहे तो सुद्धा काही वेळेला शेतकऱ्याला मिळत नाही. त्याच्यामुळे त्याच्यापेक्षा कमीत कमी 1.5 पट जास्त ही त्याची हमी किंमत जी आहे ती ठरवणं गरजेचं आहे आणि मग ती गोष्ट विक्रीला नेणं गरजेचं आहे, नंबर 1. आणि असे जे उतार चढाव आहेत सोयाच्या किमती वाढल्यामुळे, मक्याच्या किमती वाढल्यामुळे ते होत राहणार, परंतु त्याच्या प्रपोर्शनेटली, त्याच्या अनुषंगाने विक्री झाल्यानंतर मिळणारी जी रक्कम आहे ती सुद्धा वाढणं गरजेचं आहे. दुर्दैवाने ती नेहमी वाढते अशातला भाग नसतो किंवा वाढत नाही आणि म्हणून शेतकऱ्याला नुकसान सहन करावं लागतं. आणि म्हणूनच डिमांड अँड सप्लाय, मागणी आणि पुरवठा आणि विक्री व्यवस्था या दोन्हीमध्ये जर का आपण सुधार केला आणि रेग्युलेट केलं, म्हणजे त्याला आपण नियंत्रित केलं, तर ह्या अशा प्रकारचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते आपल्याला येणार नाहीत. नक्कीच. आता एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे सर की उत्पादन होत आहे पण त्यापासून उत्पन्न मिळत नाही असा पण सूर काही प्रेक्षकांचा होता. तर प्रत्येकाला जर याचं आहारातलं महत्त्व जर समजलं तर मला वाटतं की याची विक्रीही वाढेल. तर याचं आहारात महत्त्व किती आहे, काय सांगाल? अगदी बरोबर बोललात तुम्ही मॅडम. ह्या वेळेला कोरोनाच्या कालखंडामध्ये मगाशी ते सदुरस्ते मिळाले की अंडी खपली नाहीत. मी थोडंसं त्याला मान्य करत नाही, कारण उलटं कोरोनाच्या कालखंडामध्ये जास्त प्रमाणामध्ये आणि चांगल्या प्रथिनं पुरवणारे म्हणून या अंड्यांकडे पाहिलं गेलं आणि अंड्यांचा खप चांगला झाला. एनिवे तो विषय वेगळा आहे. पण सध्या तुम्हाला सांगतो आहारातलं महत्त्व याचं असं आहे की मी मगाशी म्हटल्याप्रमाणे प्रथिनं अंड्यामध्ये साधारणपणे 11 ते 12% प्रथिनं असतात. म्हणजे एक 50 ते 60 ग्रॅमचं जर अंडं आपण घेतलं तर त्याच्यामध्ये 6.5 ग्रॅम हा चार्ट आपण प्रेक्षकांना आपण दाखवू शकतो. साधारण 6.5 ग्रॅम एवढं प्रोटीन असतं. त्याच्या व्यतिरिक्त कॅलरीज पाहिल्या आणि व्हायटॅमिन्स पाहिली तर तुमच्या लक्षात येईल की हे अंडं म्हणजे अक्षरशः व्हायटॅमिन आणि मिनरल्सचा एक बॉम्बच आहे किंवा एक मोठा स्रोत आहे की ज्याच्यामधून भरपूर गोष्टी मिळू शकतात. हे अंड्यापासूनचं आहे. आणि त्याचप्रमाणे चिकन मीट जे आहे त्या चिकन मीटमध्ये जर आपण पाहिलं तर साधारणपणे चिकन मीट प्रोटीन जे आहे ते 22.25% एवढं 100 ग्रॅमच्या चिकनच्या मांसातनं आपल्याला प्रोटीन मिळतं. ह्याच्या व्यतिरिक्त कॅल्शियम, फॉस्फरस, पोटॅशियम, व्हायटॅमिन ए, सी, ई म्हणजे म्हणजे ही सगळी व्हायटॅमिन्स जी आहेत ही व्हायटॅमिन्स पक्ष्यांच्या मांसातनं आणि अंड्यातनं माणसाला मिळत असतात. त्याच्यामुळे अतिशय गरजेचं असलेलं हे प्रोटीन, अतिशय शरीराला उपयुक्त असलेलं प्रोटीन जर आपल्याला मिळवायचं असेल आणि ते शरीराला चांगल्या पद्धतीने त्याचा उपयोग जर करून घ्यायला हवा असेल तर ते ॲनिमल ओरिजिन असणं गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठी ह्याचा आहारामध्ये महत्त्व आहे. एवढ्या प्रकारची वेगवेगळी न्यूट्रिएंट्स मी जी आपल्याला दाखवली ती या अंड्यातनं आणि मांसातनं आपल्याला मिळतात आणि त्याच्यामुळे ह्याचं महत्त्व खूपच जास्त आहे आणि ते आता लोकांना कळायला लागलेलं आहे. म्हणजे इव्हन शाकाहार मांसाहार ह्या विषयामध्ये आपण जरी नाही पडलं तरी बऱ्याच लोकांना आता माहिती आहे की हे प्राणीजन्य प्रॉडक्ट आहे. जसं दूध प्राणीजन्य आहे, दूध जर शाकाहारी आपण मानतो तर ह्यालाही शाकाहारी मानायला काहीच हरकत नाही. याचं कारण की मुख्य म्हणजे ही फलित अंडी नाही आहे, त्याच्यापासून पिल्लू जन्माला येऊ शकत नाही आहे आणि त्याच्यामुळे त्याचं महत्त्व पटायला लागलेलं आहे. शहरी लोकांना, ग्रामीण भागातल्या लोकांना सुद्धा पटायला लागलेलं आहे आणि बारिंग त्यांचे जे म्हणजे उपास तापास जे करणारी मंडळी आहेत ते जर सोडले तर बाकी सगळे याच्यावरती त्याचा फायदा घेत आहेत. नक्कीच. म्हणजे त्याचा आहारात जर आपण उपयोग केला तर त्याचा आपल्या शरीराला हा नक्कीच चांगला फायदा होणार आहे आणि याविषयी आपण आणखीन जाणून घेणार आहोत पण एका छोट्याशा विश्रांतीनंतर. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा मी आपलं कार्यक्रमात स्वागत करते. कुक्कुटपालन उद्योगातल्या संधी आणि आव्हानं आपण जाणून घेतो आहोत डॉक्टर अजित रानडे सरांकडनं. सर, आपण संधी तर आत्तापर्यंत बघितल्यात पण यामध्ये आव्हानंही अनेक आहेत, गैरसमजही अनेक आहेत. तर त्या आव्हानांविषयी जर सांगायचं झालं तर कोणकोणती आव्हानं अशी नजरेसमोर दिसत आहेत की ज्यामुळे उत्पन्न कमी येतं? आत्तापर्यंत ज्या 2 प्रेक्षकांनी आपल्याला प्रश्न विचारले त्यांच्यावरून तुमच्या लक्षात आलं असेल की जितक्या संधी आहेत तितकीच जास्त आव्हानंसुद्धा ह्या व्यवसायामध्ये आहेत आणि
सर्वात महत्त्वाचं आव्हान म्हणजे लोकांच्या मनामध्ये असलेले गैरसमज अंडी खाण्याच्या विषयी किंवा मांस खाण्याच्या विषयी. त्याच्यानंतर नवनवीन रोग. आज बर्ड फ्लू हे नाव जवळजवळ सगळ्यांना माहिती आहे. त्याच्या व्यतिरिक्त अनेक वेगवेगळे रोग, नवीन रोग जे आहेत हे पक्ष्यांना होत असतात, येत असतात, ज्याला आम्ही इमर्जिंग डिसिजेस म्हणतो किंवा रिइमर्जिंग डिसिजेस म्हणतो. त्यांच्यापासून पक्ष्यांचा बचाव करणं हा एक महत्त्वाचं एक आव्हान आहे. त्याच्यानंतर जसं आधी सांगितलं, खाद्याची किंमत. आज सोयाबीन, मका ह्याच्या किमती खूप वाढतात आणि त्याच्यावरती काही वेळा कंट्रोल राहत नाही. अवेलेबिलिटी पण कमी होते, उपलब्धता पण कमी होते. त्याच्यामुळे खाद्याच्या किमती मर्यादित ठेवणं किंवा ज्यावेळा मका, सोयाबीन ह्याच्या किमती वाढतील त्यावेळा इतर काही अन्नघटक किंवा खाद्यपदार्थ वापरून स्वस्तात खाद्य तयार करणं ह्याचाही विचार केला जाऊ शकतो आणि तेही एक महत्त्वाचं आव्हान आहे. त्याच्यानंतर विक्री व्यवस्थेबद्दल मी पहिल्यापासून बोलतो आहे की विक्री व्यवस्था आपल्याकडची योग्य नाही. आपण फक्त सेल्स करतो, मार्केटिंग करत नाही. त्यामुळे विक्री व्यवस्थेत सुधारणा करणं हे एक महत्त्वाचं आव्हान आहे. त्याच्यानंतर परदेशी कंपन्यांचं आव्हान. परदेशी कंपन्यांचं आक्रमण आपण थोडंसं म्हटलं तरी चालेल. मुळामध्ये कसं आहे, आता ही जी नवीन पिढी आहे, यंग जनरेशन ज्याला आपण तरुण पिढी आहे, त्यांची रिक्वायरमेंट किंवा त्यांची जी गरज आहे ही बदललेली आहे. त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे गोष्टी ज्या इतर प्रगत देशांमध्ये चालतात किंवा उपलब्ध आहेत त्यांचं आकर्षण निर्माण झालेलं आहे आणि त्याच्यामुळे त्या इतर प्रगत देशांमध्ये ज्या गोष्टी मिळतात त्या तशाच आपल्याकडे पण मिळायला हव्यात अशी त्यांची इच्छा आहे आणि त्याच्यामुळे परदेशी कंपन्या ज्या आहेत त्या आपल्याकडे येऊन त्यांच्या उत्पादनांची विक्री करतं हे एक मोठं आव्हान आहे. आणि ते जर व्हायला नको असेल तर आपल्याकडचा जो व्यवसाय आहे, आपल्या इंडस्ट्रीला किंवा आपल्या व्यवसायाला गिअरअप व्हावं लागेल, तयारी करावी लागेल की त्यांच्यासारखं त्यांना किंवा त्या तरुण पिढीला हवं ती गोष्ट बाजारामध्ये उपलब्ध करून देता येईल. आणि वेगवेगळ्या प्रकारची सामाजिक बंधनं किंवा विचारधारा असं आपण म्हणूया. हल्ली तुम्ही जर का बघितलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या अंड्यांच्या बाबतीमध्ये वेगवेगळी लेबल्स दिसतील की हे केज फ्री एग्ज आहेत. म्हणजे ही अंडी ज्या पक्ष्यांनी दिलेली आहेत ते पक्षी आपण पिंजऱ्यात ठेवलेले नाहीत वगैरे. अशा प्रकारे लोकांच्या ज्या बदलत्या गरजा आहेत, लोकांच्या ज्या संकल्पना आहेत, लोकांची जी बदलती विचारधारा आहे त्या विचारधारेला सुद्धा आपल्याला आवश्यक किंवा साजेसं असं उत्पादन करून देणं गरजेचं आहे आणि हे सुद्धा एक महत्त्वाचं आव्हान आपल्याकडे आहे. तर ह्या सगळ्या आव्हानांना तोंड देत किमती, विक्री व्यवस्था ह्या सगळ्या गोष्टीवरती कंट्रोल ठेवत हा व्यवसाय पुढे चाललेला आहे. पण मी तुम्हाला एक नक्की सांगू इच्छितो की बाकीच्या सगळ्या व्यवसायांच्या तुलनेमध्ये दरवर्षी ह्या व्यवसायाची वाढ जी आहे ती होते आहे. त्याच्यामुळे ही आव्हानं पेलायला हा व्यवसाय समर्थ आहे असं मी नक्की सांगू शकतो. नक्कीच. आपल्याला एक फोन येतोय गजानन गवळी यांचा बुलढाण्यावरून. आपण तो फोन घेऊया. हॅलो. हॅलो. हा, नमस्कार सर, प्रश्न विचारा आपला. हॅलो. हॅलो, प्रश्न विचारा सर. नमस्कार. बरं, हे मांसल पक्षी काय अनुदान मिळतंय काय? काय म्हटलं, जे मांसल पक्षी पाळल्या जातात त्याच्याविषयी अनुदान वगैरे काही मिळतं का? नाही, अनुदान वगैरे मिळत नाही आणि अनुदानावरती लक्ष ठेवून हा व्यवसाय करू नका आपण, अशी माझी हात जोडून विनंती राहील आपल्याला. मुळामध्ये मांसल पक्षी पालनाचा जो व्यवसाय हा ज्याला आपण काय म्हणतो कमर्शियल, ज्याला आपण काय आपण त्याला म्हणूया व्यावसायिक स्वरूपाचं कुक्कुटपालन आहे ते. आणि त्याच्यासाठी अनुदान वगैरे मिळत नाही. उत्तम प्रकारचं मांस अत्यंत कमी वेळामध्ये ह्या पक्ष्यांपासून तयार होतं. साधारण 4 ते 5 आठवड्यामध्ये आपल्याला 2 किलो वजनाचा पक्षी तयार करता येतो आणि त्याचं जे मांस असतं हे अत्यंत बसायला सोपं, हलकं आणि साधारण खूप जास्त म्हणजे साधारण 21% एवढी प्रथिनं या मांसल पक्ष्यांच्या प्रथिनांमध्ये मांसामध्ये असतात. त्यामुळे त्याच्यासाठी हा व्यवसाय करतो आणि त्याला अनुदान वगैरे सरकारकडनं काही मिळत नाही. बरं, आता खाद्याची उपलब्धता आणि किमती या 2 गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. तर त्याचं काही नियोजन आपण प्रेक्षकांना सांगूया की ते नियोजन जर आपण छान केलं तर नक्कीच उत्पन्न चांगलं मिळेल. हो, नाही, मग अशी ज्या आपल्या मित्रांनी प्रश्न विचारला त्याच्यामध्ये पण त्यांनी तो उल्लेख केला होता की सगळ्या गोष्टींच्या किमती वाढत आहेत. सोयाचा त्यांनी रेफरन्स दिला, मक्याचा रेफरन्स मी देतो आहे. या सगळ्या गोष्टींच्या किमती वाढत आहेत आणि त्याच्यामुळे सगळं गणित बिघडून जात आहे. म्हणजे खाद्याची किंमत वाढली की सगळं गणित बिघडतं, कारण साधारण 60 ते 70% खर्च जो आहे कुक्कुटपालनावरती तो खाद्यासाठी होत असतो. बरं, खाद्याची क्वालिटी तर चांगली असणं गरजेचं आहे, कारण पेरावं तसं उगवतं आपण नेहमी म्हणतो. जर खाद्य चांगलं असेल तर पक्षी चांगले वाढतील किंवा पक्ष्यांपासून आपल्याला चांगल्या पद्धतीने उत्पादन मिळेल. मग
खाद्य चांगलं ठेवलं पाहिजे, आवश्यक ते सगळे अन्नघटक पक्ष्यांना पुरवले गेले पाहिजेत, पण ते पुरवण्यासाठी लागणारे जे खाद्यपदार्थ आहेत ज्याच्यापासून आपण खाद्य बनवणार आहोत त्याच्या किमतीवरती कंट्रोल नाही. त्यामुळे ही अक्षरशः तारेवरची कसरत असते. म्हणजे पक्ष्यांना खाऊ घालणं, किफायतशीर किमतीमध्ये खाद्य तयार करणं ही तारेवरची कसरत असते. आणि त्याच्यामध्ये सुद्धा जर का आपण मका, सोया किंवा अशा काही मर्यादित खाद्यपदार्थांवरती अवलंबून राहिलो तर खरोखरच ती गोष्ट अवघड असते. त्यामुळे माझंच त्याच्यावरती नियोजन असं आहे की अशा वेळेला साधारण मका आणि सोया ह्या दोनच अन्नघटकांवरती किंवा अन्नपदार्थांवरती अवलंबून न राहता आपला देश खूप मोठा देश आहे, कृषीप्रधान देश आहे आणि भरपूर आपल्याकडे ॲग्रिकल्चर प्रॉडक्ट्स अवेलेबल आहेत, बाय प्रॉडक्ट्स अवेलेबल आहेत, त्यांचा वापर करूया. म्हणजे आमचे खूप मित्र आहेत ह्या क्षेत्रामध्ये. आत्ता ज्या वेळेला सोयाचा प्रॉब्लेम होता त्यावेळेला विदाऊट सोयाबीन, सोया न वापरता सुद्धा ते खाद्य तयार त्यांनी केलेलं आहे. मक्याच्या किमती वाढल्या तेव्हा मक्याच्या ऐवजी इतर सबस्टिट्यूट म्हणजे मग कणी असेल, ज्वारी असेल, तांदूळाचा कोंडा असेल, अशा पदार्थ वापरून, अर्थात ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला एक्सपर्ट्सकडनं, त्यांच्याकडनं, तज्ज्ञांकडनं मार्गदर्शन घेऊनच करायला हवं. आणि एक महत्त्वाचा विषय आहे की ज्या वेळेला खाद्याच्या किमती खूप जास्त आहेत आणि बाजारामध्ये रेम्युनरेटिव्ह प्राइसेस नाही आहेत किंवा आपल्याला चांगली किफायतशीर किंमत त्या मालाला मिळत नाही आहे, अशा वेळेला प्रोडक्शन थोडंसं स्लो झालं तरी चालेल, थोडंसं कमी झालं तरी चालेल, पण नुकसान टाळणं गरजेचं आहे. आणि म्हणून आमच्या शास्त्रामध्ये एक FCR, खाद्याची उपयुक्तता, फीड कन्व्हर्शन रेशिओ असा जो कन्सेप्ट आहे तो आम्ही आणखीन मॉडिफाय करून हल्ली आम्ही सांगतो की VCR, व्हॅल्यू कन्व्हर्जन रेशिओ. म्हणजे तुम्ही खर्च किती करताय आणि तुम्हाला मिळताय काय ह्याचा ताळमेळ जो आहे तो तुम्ही घालायला जर का लागला तर तुम्हाला या खाद्याच्या किमतीबद्दलचं नियोजन जे ते करता येईल. ज्याला कन्व्हेन्शनल, अनकन्व्हेन्शनल सबस्टिट्यूट्स म्हणतो, जे नेहमी प्रचलित नसणारे खाद्यपदार्थ वापरून खाद्य बनवणे आणि मग त्या प्रचलित नसलेल्या खाद्यपदार्थांच्या गुणधर्माप्रमाणे त्याच्यामध्ये ॲडिटिव्ज आणि सप्लिमेंट्स वगैरे जर टाकले तर आपण नक्कीच करू शकतो. म्हणजे फक्त मका आणि सोयाबीनवरती अवलंबून न राहता इतर गोष्टींचा सुद्धा वापर आपण करू शकतो. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न सर, रोग प्रतिबंधात्मक उपाययोजना कोणत्या आहेत, काय सांगा? फार फार महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण आता मी बर्ड फ्लूचा रेफरन्स दिला, नवीन येणाऱ्या रोगांचा रेफरन्स दिला. एक गोष्ट लक्षात घ्या, 2006 साली आपल्याकडे पहिल्यांदा बर्ड फ्लूचा प्रॉब्लेम आला. त्याच्या अगोदर शेतकरी थोडेसे दुर्लक्ष करत होते, पण त्याच्यानंतर आता सगळे शहाणे झालेले आहेत आणि अतिशय चांगल्या पद्धतीने रोग नियंत्रण किंवा आपल्या फार्मवर रोग येऊ नये याची व्यवस्था शेतकरी करत आहेत. 4च गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्याच्यातल्या. एक म्हणजे स्वच्छता. आपलं घर ज्याप्रमाणे आपण साफ ठेवतो त्याप्रमाणे पक्ष्यांचं फार्मसुद्धा साफ ठेवणं आवश्यक आहे. नंबर 2 म्हणजे निर्जंतुकीकरण. वेगवेगळ्या प्रकारची निर्जंतुक करण्याची औषधं बाजारामध्ये उपलब्ध आहेत, त्याचा योग्य वापर करून संपूर्ण निर्जंतुकीकरण करणं गरजेचं आहे. नंबर 3 लसीकरण. बरेचसे रोग जे पक्ष्यांना होतात ते विषाणूजन्य रोग आहेत. एकदा विषाणूजन्य रोग झाला की त्याला औषध नाही, औषध परवडण्यासारखं नाही आणि त्याच्यामुळे योग्य वेळेला लसीकरण करून घेणं हे महत्त्वाचं आहे. आणि चौथा आणि सर्वात महत्त्वाचा भाग जैविक सुरक्षा, बायोसिक्युरिटी ज्याला आपण म्हणतो, त्याचा अवलंब करणं गरजेचं आहे. पक्ष्याच्या फार्मवरती रोग निर्माण करणारे जंतू फार्ममध्येच येणार नाहीत आणि फार्ममध्ये किंवा फार्म प्रिमायसेसमध्ये किंवा पक्ष्यांच्या प्रक्षेत्रावरती जरी आले तरी ते पक्ष्यांच्या शेडमध्ये जाणार नाहीत आणि पक्ष्यांच्या शरीरामध्ये शिरकाव करणार नाहीत. यासाठी केली जाणारी सगळी उपाययोजना जी आहे ती त्या बायोसिक्युरिटी ह्या एका शब्दामध्ये किंवा जैविक सुरक्षा या एका शब्दामध्ये येऊ शकते किंवा रादर येते. आणि त्याच्यामुळे स्वच्छता, निर्जंतुकीकरण, लसीकरण आणि जैविक सुरक्षेचा वापर किंवा अवलंब हे अत्यंत महत्त्वाचं आहे या रोगांना दूर ठेवण्यापासून. अन्यथा रोगांचा जर का सतत प्रादुर्भाव होत राहिला तर तुम्हाला माहिती आहे पक्ष्यांना नुकसान शेतकऱ्याला सहन करावं लागेल. नक्कीच. आता कुक्कुटपालन आणि हा जो काही व्यवसाय आहे, आपण पुन्हा एकदा त्या एका विषयावर प्रकाश टाकूया, गैरसमज. कारण गैरसमज झाले तर विक्री थांबते आणि परिणामी शेतकऱ्याचं, पशुपालकाचं नुकसान होतं. या गैरसमजाबाबत काही करता येईल का सर? जेवढं शक्य आहे तेवढं आम्ही करत असतो. आता झालं आहे कसं मॅडम, काही जगामध्ये कुठेही जगातल्या कुठच्याही भागात काही काही जरी झालं तरीसुद्धा त्याचा दोष जो आहे ह्या कोंबड्यांवरती किंवा ह्या उद्योगावरती दिला जातो. का ते मला माहीत नाही. म्हणजे आता हा जो कोरोना आला त्या चायनाच्या वुहानमध्ये, तेव्हा पहिली अफवा उठली की कोंबड्यांमुळे पसरतो, मग अफवा उठली की अंड्यांपासून पसरतो. हे फक्त ह्याच बाबतीत नाही, इतरही रोगांच्या बाबतीमध्ये असं आहे. त्याच्यामुळे हे गैरसमज का पसरतात, कोण पसरवतं, कोण जाणून बुजून हे हेतुपुरस्कार पसरवतं का हे मला माहीत नाही. परंतु ॲज अ सायंटिस्ट, ॲज अ पोल्ट्री सायन्स मॅन किंवा ॲज अ डॉक्टर
संपूर्ण ह्या क्षेत्राशी निगडीत असलेले जे व्हेटरनरियन्स आहेत, म्हणजे आता आमचे भरपूर लोक आहेत, भरपूर असोसिएशन्स आहेत, भरपूर संस्था आहेत, त्या सगळ्यांचं काम हेच आहे की असे गैरसमज पसरू न देणं. बरेचसे गैरसमज आहेत. सर्वात पहिला गैरसमज शाकाहार आणि मांसाहार, त्याच्याबद्दल मी मगाशी बोललो की हे जरी प्राणीजन्य असलं तरीसुद्धा त्याच्यापासून पुनर्निर्मिती होऊ शकत नसल्यामुळे ते शाकाहार म्हणून गणलं जातं. दुसरं म्हणजे अंडी व चिकन गरम पडते असं लोक म्हणतात, त्यामुळे उन्हाळ्यामध्ये त्याचा खप कमी असतो. वास्तविक पाहता त्यातल्या कॅलरीज जर आपण बघितल्या, अगोदरच्या 2 चार्ट्समध्ये मी तुम्हाला त्यातली कॅलरी दाखवली होती, ती अत्यल्प आहे. त्यामुळे गरम पडणं हा अतिशय एक महत्त्वाचा आणि चुकीचा गैरसमज आहे. सर्वात महत्त्वाचा जो प्रॉब्लेम आहे किंवा जो गैरसमज आहे तो म्हणजे अंडी खाल्ली की कोलेस्ट्रॉल वाढतं. आणि कोलेस्ट्रॉल म्हटलं की लोकांच्या मनामध्ये मोठी भीती निर्माण होते, अरे आपल्याला आता हृदयरोगच होणार वगैरे असं. त्याच्यामुळे हा गैरसमज इतका चुकीचा आहे आणि इतका पसरलेला आहे की बरीच लोक पिवळा बलक काढून टाकतात आणि फक्त अंड्यातला पांढरा बलक खातात. का तर कोलेस्ट्रॉल वाढायला नको. परंतु मी तुम्हाला एक नक्की सांगू इच्छितो ह्या ठिकाणी की आपण जे खातो त्याच्यातनं जेवढं कोलेस्ट्रॉल आपल्या शरीरात जातं त्याचा आणि रक्तातल्या कोलेस्ट्रॉलचा डायरेक्ट संबंध नाही. कोलेस्ट्रॉल हा अत्यंत महत्त्वाचा अन्नघटक आहे माणसांच्या शरीरासाठी, आणि जर कोलेस्ट्रॉल शरीरात गेलं नाही तर लोकांना उलटा त्रास होतो. जे प्राणीजन्य पदार्थ आहेत, मग ते दूध असो, अंडी असो, मांस असो, त्याच्यामध्ये कोलेस्ट्रॉल आहे. अंड्यामध्ये सुद्धा 180 ते 220 मिलीग्रॅम एवढं कोलेस्ट्रॉल आहे. पण हे कोलेस्ट्रॉल मला गरजेचं आहे. मला आज 1 ग्रॅम कोलेस्ट्रॉल पाहिजे. जर का कोलेस्ट्रॉल मी खाल्लेलं जर कमी असेल तर माझ्या शरीरामध्ये कोलेस्ट्रॉल तयार होणार आहे. त्याच्यामुळे कोलेस्ट्रॉल अंडी खाल्ल्यामुळे वाढेल किंवा त्याच्यामुळे आपल्याला काहीतरी प्रॉब्लेम होईल हे मनातनं काढून टाकणं गरजेचं आहे. आणि त्याच्यानंतर वेगवेगळ्या अफवा पसरतात, ते म्हणजे आता फॉर एक्झाम्पल प्लॅस्टिक अंडी. आता प्लॅस्टिक अंडींचा एवढा ताप झाला आमच्या डोक्याला, शेवटी आम्हाला ती पुण्याला एक प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगावं लागलं, सगळं ते अंडं फोडून दाखवावं लागलं, जाळून दाखवावं लागलं की प्लॅस्टिकची अंडी ही अफवा आहे. कुठेतरी चायनामध्ये किंवा कुठच्या तरी देशामध्ये खेळातली, लहान मुलांच्या खेळातली जी अंडी बनवतात त्याची कुठेतरी फिल्म जी असते ती या व्हॉट्सअपवरती फिरत राहते आणि त्याच्यामुळे लोकांच्या मनामध्ये गैरसमज निर्माण होत राहतात. त्यामुळे गैरसमज तयार होतात का, मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे त्याचं माझ्याकडे उत्तर नाही. पण ते तयार झाल्यानंतर त्याला ताबडतोब आळा बसावा याच्यासाठी ह्या व्यवसायाशी निगडीत असलेली लोक, शेतकरी आणि डॉक्टर्स आमच्यासारखे, आम्ही ताबडतोब त्याच्यासाठी आम्ही मुलाखत देतो म्हणा, पेपरमध्ये त्यातलं सत्य जे आहे, व्हायरल जे आहे ते होतं आहे त्याचं आम्ही सांगतो आणि ह्याच्यावरती आळा घालण्याचा आपण प्रयत्न करतो. आणि त्यामुळे शक्यतो आम्ही टाळायचा प्रयत्न करतो हे असे गैरसमज पसरू नयेत म्हणून. बरोबर आहे सर. आता कुक्कुटपालनाचं भविष्य काय आहे आणि ते कशावर अवलंबून आहे, काय सांगाल? माझ्या आतापर्यंतच्या बोलण्यामध्ये तुमच्या लक्षात आलं असेल की कुक्कुटपालनाचं भविष्य जे आहे हे मुख्य म्हणजे पक्ष्यांना लागणारे जे खाद्य आहे त्या खाद्यपदार्थांच्या उपलब्धतेवर ते अवलंबून आहे. आज सोयाच्या किमती वाढत आहेत, मक्याच्या किमती वाढत आहेत, इतर पदार्थांच्या सुद्धा किमती वाढत आहेत. त्यामुळे खाद्यपदार्थांची उपलब्धता काय राहील, किती राहील आणि त्याच्या किमती किती राहील, त्या किती आहे त्याच्यावरती अवलंबून आहे. दुसरं म्हणजे प्रक्रियेसाठी सुविधा निर्माण होणं. मुळामध्ये विक्री व्यवस्था वाढवली पाहिजे, विक्री व्यवस्था चांगली केली पाहिजे, मार्केटिंगसाठी एफर्ट्स घेतले पाहिजेत हे मी तुम्हाला सांगितलं. त्याच्यासाठी प्रक्रिया उद्योग जो आहे तो सुरू झाला पाहिजे. त्यामुळे प्रक्रियेसाठी सुविधा हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे जो डिक्टेट करेल, जो ठरवेल कुक्कुटपालनाचं भविष्य काय आहे. तिसरं म्हणजे पाण्याची उपलब्धता. आता एप्रिल महिन्यापासूनच महाराष्ट्रात सुद्धा बऱ्याच ठिकाणी पाण्याची कमतरता आहे, दुर्भिक्ष आहे. त्याच्यामुळे पाण्याची उपलब्धता हा एक महत्त्वाचा भाग आहे. त्याच्यानंतर हल्ली लोक जागृत झालेले आहेत आणि मी मगाशी म्हटल्याप्रमाणे नुसतीच लोकांची रिक्वायरमेंट वेगळी झालेली नाही आहे, पण प्रदूषण हा विषय फार महत्त्वाचा निर्माण झालेला आहे. त्यामुळे पक्ष्यांच्या फार्ममधनं प्रदूषण होऊ नये हा एक महत्त्वाचा विषय आहे. त्याच्यानंतर विक्री व्यवस्था सुधारणं गरजेचं आहे आणि ह्या सगळ्या व्यवस्थांमध्ये जो अपेक्षित बदल आहे तो सुद्धा आपल्याला ठरवेल की ह्या व्यवसायाचं भविष्य जे आहे ते काय असेल. प्रदूषण हा एक मुद्दा आपण सांगितला, तर त्यावर उपाय काय आहे सर? खूप उपाय करता येतील. मुळामध्ये शिस्त, स्वयंशिस्त हा महत्त्वाचा भाग आहे. म्हणजे मेलेले पक्षी, पक्ष्यांची विष्ठा हे इतस्ततः न टाकता त्यांचा योग्य विल्हेवाट लावणं हा एक महत्त्वाचा भाग आहे. त्याच्यासाठी तुम्ही कंपोस्टिंग करू शकता, त्याच्यासाठी तुम्ही बायोगॅस त्याच्यापासून निर्माण करू शकता. त्यामुळे बऱ्याच गोष्टी आपण करू शकतो. त्यामुळे स्वयंशिस्त लावून लोकांना त्या पक्ष्यांपासूनचा त्रास होऊ नये हे महत्त्वाचं आहे. नक्की सर, काय संदेश द्याल थोडक्यात? अगदी वेळ संपला. थोडक्यात कुक्कुटपालन अतिशय चांगला व्यवसाय आहे. चांगल्या पद्धतीने करा, प्रदूषण होऊ देऊ नका,
उत्पादन थोडंसं कमी घेतलं तरी चालेल शेतकऱ्यांनी, पण विक्री व्यवस्थेचा पहिला विचार करा. योग्य प्रकारे विक्री करा, म्हणजे तुम्हाला त्याच्यापासून नफा मिळेल आणि तुम्ही लोकांना उत्तम प्रतीचं प्रथिन पुरवण्याचं सत्कर्म तुम्ही करू शकाल. फार मोलाचा असा सल्ला आणि एकूणच मोलाचा असा कार्यक्रम आपण दिलात सर. खरोखरच आज अत्यंत एक मोलाचा आणि छान विषय आपण शेतकरी बांधवांना, पशुपालकांना समजून सांगितलात. त्याबद्दल मी आपले खूप मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद सर. धन्यवाद.